सगळ्यांना संगती आहे. आमेन. परमेश्वर आपल्या सगळ्यांना संगती आहे. आणि आपण गेल्या दिवसामध्ये काही विषय सुरू केला होता आणि ते विषय आपण पाहिलं होतं की महान कार्य आम्ही आमच्या जीवनामध्ये केली पाहिजे देवासाठी. हालेलुया. कोणकोणती महान कार्य आम्ही पाहिले गेल्या वेळेस 3 महान कार्य आपण बायबलमध्ये आपण पाहतो की पहिलं महान कार्य म्हणजे आम्ही आत्म्याने खरेपणाने परमेश्वराची प्रथम आराधना करणे. हालेलुया. दुसरं आम्ही महान कार्य पाहिलं की मसीह येशूमध्ये ख्रिस्त येशूमध्ये आनंदी राहणं, रोज आनंद करणं, कारण असो किंवा नसो पण येशूमध्ये प्रभूमध्ये काय करणं, आनंद करणं, हे सगळ्यात महान कार्य आहे. हालेलुया. मग आनंदाच्या गोष्टी आम्ही पाहिल्या, कसा आनंद. तिसरं पाहिलं आपण की परमेश्वरामध्ये आपण जीवन जगत असताना आपण आपल्या ताकदीवर, आपल्या डिग्रीवर म्हणा किंवा आपल्या बळावर म्हणा आम्ही विश्वास ठेवणारे नाही, तर देवावर विश्वास ठेवणारं आमचं जीवन पाहिजे. आमेन. देवावर विश्वास ठेवणारं, देवच आम्हाला त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना आशीर्वाद देतो. प्रेज लॉर्ड. मग आता चौथी गोष्ट आपण पाहूया की काय महान गोष्टी आम्ही पाहायला पाहिजे आणि ती देवामध्ये जीवन जगत असताना ते म्हणजे महान म्हणजे गोष्ट काय की ते आपण पाहणार आहोत की मत्तेचा ग्रंथ त्याचा 13वा अध्याय आणि 44 ते 46 वचनामध्ये आपण पाहणार आहोत की सगळ्या ज्या गोष्टी आम्हाला किती जरी जगातल्या लाभाच्या असल्या पण चौथा मुद्दा आपण एक महान कार्य म्हणजे काय की देवाच्या स्वर्गातल्या राज्यासाठी आम्ही सर्वस्वचा त्याग करून आणि प्रभूला पकडून राहणं आणि आपला जीव वाचवून घेणं, तारण प्राप्त करून घेणं, हे सगळ्यात महान कार्य आहे. हालेलुया. तर आपण वाचन करूया मत्तेचा ग्रंथ त्याचा 13वा अध्याय 44 आणि 46 वचन. मत्ते 13:44. स्वर्गाचे राज्य शेतात लपवलेल्या ठेवीसारखे आहे. ती कोणा एका मनुष्याला सापडली आणि त्याने ती लपवून ठेवली. मग आनंदाच्या भरात तो जातो, आपले सर्वस्व विकतो आणि ते शेत विकत घेतो. हालेलुया. स्वर्गाचं राज्य हे असं महान कार्य आपल्याला बायबल सांगतं की कुणाला ती काय म्हटलेलं आहे की त्याला एक मनुष्याला ती काय सापडली, एक ठेवीसारखी ती कुणा एका मनुष्याला सापडली आणि त्यांनी ती लपवून ठेवली आनंदाच्या भरात आणि त्यांनी काय केलं, आपलं सर्वस्व विकलं आणि ते शेत विकत घेतलं, कारण त्यामुळे त्यांनी ती ठेव लपवून ठेवली. हालेलुया. आणि स्वर्गाचं राज्य असं पडवलेलं आहे की स्वर्गाचं राज्य चांगल्या मोत्याचा शोध करणाऱ्या कोणा एका व्यापारासारखे आहे. तर एक अतिमौल्यवान मोती सापडला, मग त्याने जाऊन आपले सर्वस्व विकले आणि तो विकत घेतला. हालेलुया. सगळ्यात महान मोती पेक्षाही महान माझा येशू आहे. मला महान मोती माझा येशू ख्रिस्त आहे. तो मला सापडलेला आहे, तो मला आढळलेला आहे. मग आता आपण पाहतो की स्वर्गाचं राज्य हेच आहे की ज्यावेळेस आम्हाला देव भेटलाय, आम्हाला देवाचं राज्य भेटलं, देवाचा मार्ग भेटलाय, मग आम्ही त्यासाठी सर्वस्व त्याग करून पुढे चालणारं जीवन पाहिजे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणि ज्यावेळेस तुम्ही सर्व त्याग करायला सोडायला तयार होता तर त्यावेळेस तुम्ही पुढे वाढता. लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही काय गोष्टी त्याग करायला सोडवता त्यावेळेस तुम्ही वाढता. म्हणजे चुकीची संगत ज्यावेळेस तुम्ही सोडायला तयार होता त्यावेळेस तुमच्या पुढच्या गोष्टी तुमच्यासाठी चांगल्या उत्तम गोष्टी तुम्हाला भेटणार असतात, हे लक्षात घ्या. हालेलुया. मला सांगा हालेलुया. आणि म्हणून लक्षात घ्या, जर आम्ही देवाच्या राज्यामध्ये आम्ही आहोत आणि देवाचं राज्य आम्ही प्राप्त केलेलं आहे, देवाच्या गोष्टी आम्ही प्राप्त करत आहोत आणि उत्तमातले उत्तम भरारी आम्हाला पुढे घ्यायची आहे, तर आम्हाला लक्षात घ्या काही सर्वस्व विकावं लागलं किंवा त्याग करावं लागलं तर आम्हाला त्याग करायचा आहे आणि त्या गोष्टी आम्हाला प्राप्त करायच्या आहेत किंवा आम्हाला स्वतःचा प्राण वाचवायचा आहे. हालेलुया. बोला प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. एकदा काल का परवा मुलींनी मला स्टोरी सांगत होत्या की त्यांनी स्टोरी ऐकली की गरुडाचा पिल्लाला एक माणूस कोंबडीच्या पिल्लांमध्ये सांभाळत होता. मग ती गरुडाचं पिल्लू कोंबडीच्या पिल्लांमध्ये
राहू लागलं, कोंबड्यासारखंच करू लागलं, कोंबड्यासारखंच चून 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 खाऊ लागलं, कोंबड्यासारखंच उकरू उकरू सुरू केलं आणि त्याला तो विसरून गेला. अरे तो तर खाली जमिनीवरचा नाहीये, तर तो आकाशामध्ये उडणारा व्यक्ती आहे, तो उडणारा पक्षी आहे तो. हालेलुया म्हणा, हालेलुया. मग लक्षात घ्या, मला तुम्हाला सांगायचं आहे की ज्यावेळेस तुम्हाला वर वाढायचं आहे, ज्यावेळेस तुम्हाला उंच व्हायचं आहे, त्यावेळेस तुम्हाला काही गोष्टी सर्वस्वाच्या जरी काही गोष्टी त्याग करायच्या असतील तर तुम्हाला त्याग करावा लागणार आहे. मग एक माणूस म्हणला, अरे काय वेळापणा करतो, हा गरुड आहे, हा वर उडणारा व्यक्ती आहे, अरे वर उडणारा पक्षी आहे, तू तर याला कोंबड्यामध्ये सांभाळतो. मग त्यांनी काय केलं, त्याला त्या कोंबड्यातनं बाजूला काढलं आणि त्याला उंच डोंगरावर नेलं आणि त्याला उडावं म्हणून त्याला त्यांनी पहिल्यांदा सोडलं. पहिल्यांदा त्याला सवय होती कोंबड्याबरोबर राहून, त्यामुळं तो नाही का उडू शकत नव्हता. मग पहिल्यांदा उडायचा प्रयत्न केला नाही, दुसऱ्यांदा त्याला सोडलं डोंगरावरनं, तर तो उडू लागला. हालेलुया, बोला हालेलुया. तर काही गोष्टी आम्हाला लाभाच्या वाटतात, काही संगत आम्हाला लाभाची वाटते, काही बैठकी आम्हाला चांगल्या वाटतात, पण लक्षात घ्या, हे तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही त्यासाठी नाही, तुम्हाला उडायचं जर असेल, तुम्हाला जर वाढायचं जर असेल, तर तुम्हाला कोंबड्यासारखी वाईट संगत, चुकीची संगत किंवा काही चांगल्या वाटणारी सुद्धा संगत तुम्हाला त्याग करावं लागतील आणि पुढे जावं लागेल. लक्षात घ्या मला की हालेलुया. हा तुमचं गुरु, हालेलुया, हालेलुया. लक्षात घ्या, इमानाने किती जण प्रवास केले, हात वर करा. इमानाने काय जण बरोबर आहे. हालेलुया. आणि आम्ही पाहतो की लक्षात घ्या, आणि ट्रकनं म्हणा, टू व्हीलरवर म्हणा किंवा फोर व्हीलर कार म्हणा, आणि बैलगाडी म्हणा किंवा ट्रॅक्टर म्हणा, टँकर म्हणा, सगळं काय हे जमिनीवर चालणारे सगळे वाहन आहेत. आणि विमान म्हणा म्हणजे ते कुठं चालतं, आकाशामध्ये उडतं. हालेलुया. तर लक्षात घ्या, आता आम्ही टू व्हीलर वगैरे निघालो तर जिथं एक पिशवी तिथं 3-3 पिशव्या लावून वजन घेऊन चालू शकतो. हालेलुया. ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या आम्ही घेऊन चालतो. जसं आता मी कारमध्ये जातो ना, तर एक बॉक्स पिशवीचा नाही, 2-2 बॉक्स अजून घेतो. अजून कपड्याची बॅग वेगळी, बायबलची बॅग वेगळी, अजून सगळं जे नाही ते असू नसू सगळं घेतो गाडीमध्ये. हालेलुया. आणि हे सगळं वजन घेऊन चालतो. मग गाडी कशावर चालते, वजन घेऊन चालणाऱ्या गाड्या कशा असतात, जास्त करून जमिनीवर चालतात. कशावर चालतात, ज्याला जमिनीवर चालायचं आहे त्यांनी वजन घेऊन चालायचं. हालेलुया. आणि ज्याला जमिनीवर वर उडायचं आहे त्यांनी वजन कमी केलं पाहिजे. हालेलुया बाबा, हालेलुया, बोला प्रेज लॉर्ड. मग विमानाने प्रवास करायचं म्हटल्यानंतर 2-2 बॉक्स पिस्तुलीचे घेऊन जाणार का आपण, नाही. विमानाचं तिकीट जर तुम्ही काढलं तर तुम्हाला विमानाच्या तिकिटामध्ये लिहिलं असतं त्याच्यावर 15 किलो तुम्हाला फक्त काय आहे, अलाउड आहे ना. 15 किलो तुम्हाला परवानगी आहे विमानामध्ये तुम्ही तुमचं लगेज घेऊन यायचं आहे. त्याच्यापेक्षा जास्त असेल तर थोडंफार इकडे तिकडं पे करावं लागेल, पण जास्त विमानामध्ये वजन चालत नाही. जास्त विमानामध्ये वेट घेऊन अलाउड करत नाहीत. का, कारण त्या विमानाला उडण्यासाठी अडखळ होऊ शकतं, म्हणून त्या विमानाला जास्त वजन तिथं अलाउड केलं जात नाही. आणि म्हणून मग ते वजन कमी असल्यामुळं विमानाला उडायला चांगलं सोपं पडतं. हालेलुया म्हणा, हालेलुया. तसंच आहे काही लोकांचं जीवन कसं आहे की पुढे वाढायचं आहे, पुढे प्रगती करायची आहे, पुढे गोष्टी खूप सगळ्या गोष्टीमध्ये उंच उंच राहायचं, जमिनीवर राहायचं नाही, मला फास्ट उंच वाढायचं आहे. मग काही वचन, काही गोष्टी तुम्हाला सोडावं लागणार आहेत. आमेन म्हणता, हालेलुया. तसंच एक घटना घडली बायबलमध्ये की जोपर्यंत तो अब्राहामाबरोबर होता लोट, तोपर्यंत तो आशीर्वादामध्ये वाढत चालला होता, त्याची बिझनेस वाढत चालला होता, त्याची परिवार चांगला सुखी वाढत चालला होता, सगळं काही चांगलं होतं. पण लुकाचं उत्पत्तीचा ग्रंथ 19 अध्यायामध्ये काय झालं माहितीये, परमेश्वराकडं त्या देशामध्ये त्यांनी जाऊन राहिला, महाल बांधला त्यांनी, संपूर्ण चांगला घर बांधलं त्यांनी लोटाने जाऊन, आणि लोटाने सगळं घर वगैरे सगळं बांधलं आणि सगळं आयुष्यामध्ये राहू लागला. पण देवाच्या वचनामध्ये सांगितलंय सदोम आणि गमोरची ओरड परमेश्वराकडे गेली. सदोम आणि गमोर या देशाची ओरड, तिथे लोकांची घाणेरड्या पापाची ओरड, सगळं पापाचा घडा भरला त्यांचा आणि त्यांची ओरड देवाकडे गेली. मग देवाने ठरवलं या सदोम आणि गमोरचा काय करायचा, नाश करायचा. पण देवाच्या सेवकाच्या प्रार्थनेमुळं, अब्राहामामुळं लोटाला वाचवण्याचं ठरवलं परमेश्वराने.
लोट हा तिथं गेला होता, राहिला होता, तिने सगळं स्वप्न रंगवले त्या गावात जाऊन देशात. मग देवदूत त्यांना लोटाला म्हणाला, 17 वचनामध्ये म्हटलेलं आहे, देवदूताने त्याला दीर्घाई करत होता म्हणून, जरा घाई करत नव्हता म्हणून देवदूताने त्याला बाहेर पडलं आणि देवदूत त्याला म्हणाला, जीव घेऊन पळ. काय म्हणाला परमेश्वर देवदूत? जीव घेऊन पळ आणि मागे पाहू नको. काय करू नको? मागे पाहू नको, खोऱ्यात कोठे थांबू नको, डोंगराकडे पळ काढ, नाही तर तुझा काय होईल? संहार होईल, म्हणजे नाश होईल. हालेलुया. बोल येशू मसीह की. काय म्हटलं या ठिकाणी? पळ काढ. काय कर? माता लोटाला या ठिकाणी काय करावं लागलं सांगा बरं? लोटाला या ठिकाणी सगळं सोडून पळायला सांगतोय परमेश्वर. सगळं आपलं हे देश जे सदोम आणि गमोर मधलं हे तू सगळं संपत्ती जे काय तू मिळवलंय, जे काय आता तू तुला जीव वाचवायचा असेल, आता जर तुला वाचायचं असेल या संकटामधनं, तर तुला हे सगळं सोडून पळ जीव घेऊन आणि डोंगर गाठ पुढचा, डोंगर म्हणजे वर जा, म्हणजे तू वाचशील. हालेलुया. माता त्या ठिकाणी लोटाला ऑप्शन निवडायचं होतं. जर त्याला हे प्रिय सदोम आणि गमोर मधलं घर प्रिय आहे, हे प्रिय आहे, तर तिथंच थांबला असता, तर तिथं तो नाश झाला असता. पण लोटाने निर्णय घेतला, नाही, ह्या सगळ्या गोष्टी मी त्याग करून डोंगरावर जायला तयार आहे. हालेलुया म्हणा. या सगळ्या गोष्टी सोडून मी डोंगरावर जायला तयार आहे. का? कारण मला माझा जीव वाचवायचा आहे, मला माझा जीव प्रिय आहे. माझ्या प्रियांनो, प्रभू येशू म्हणाला की सर्व जग मिळवलं, सगळं मनुष्याने सर्व जग मिळवलं, पण आपला स्वतःचा जीव गमावला, त्यात त्याला काय फायदा? हालेलुया म्हणा. हालेलुया. सर्व जग मिळवलं, पण एकीकडे जीव गमावला जातोय, एकीकडे आमचा नाश होतोय, किंवा एकीकडे आम्ही नाशाच्या मार्गात आहोत. नाही का? सर्व जग आमच्या बाजूला आहे, पण आम्ही त्या नाशात जाणार, त्याचा काय फायदा? हालेलुया. आणि मग लोटाने काय केलं? पळायला सुरुवात केली. सगळं सोडून निर्णय त्यांनी घेतला. मागं वळायला सांगितलं नाही प्रभूनी, आणि तो गेला पुढे पळत पळत, आणि त्याच्या मुली पळत पळत सुटल्या, आणि त्याची बायको मात्र काय झाली? मागं वळली. बायको मागं वळली, आणि बायबल सांगतं तिथंच ती मठाचा काय झाली? घाम झाली. त्याचा जीव ती गमावली तिनं. हालेलुया. जीव गमावला का? कारण तिचं मन त्याग करायला तयार नव्हतं, तिचं मन ते सोडायला तयार नव्हतं. महान गोष्ट हीच आहे की ज्यावेळेस देव बोलवतो, ज्यावेळेस देव आम्हाला निवडतो, त्यावेळेस आम्ही त्याग करायला तयार असलं पाहिजे. मला की हालेलुया. हा तुमचं गुरु. हालेलुया. हालेलुया. म्हणून या ठिकाणी बायबलमध्ये लुकाचं शुभवर्तमान 14वा अध्याय 33 वचनामध्ये म्हटलेलं आहे की त्याचप्रमाणे तुमच्यापैकी कोणी आपल्या सर्वांचा त्याग करत नाही, तर त्याला माझा शिष्य होता येत नाही, असं म्हटलं आहे. हालेलुया. म्हणून लक्षात घ्या, या जगातली संगतीचा काय वेळेस तुम्हाला त्याग करावा लागणार आहे. चुकीच्या नकारार्थी बोलणाऱ्या लोकांबरोबर बसायचं बंद करावं लागणार आहे. आणि ह्या गोष्टी जर सोडलं तुम्ही, तर तुम्ही उंच उडणार, लक्षात घ्या. तुम्ही उंच वाढणार, लक्षात घ्या. हालेलुया म्हणा. म्हणा हालेलुया. पुढे वाढणाऱ्या व्यक्तीला या चुकीच्या गोष्टीला टाइम नाहीये जगात. ज्याला पुढे वाढायचंय, ज्याला पुढे आशीर्वादामध्ये पुढे चालायचं आहे, त्याला ह्या चुकीच्या गोष्टीला टाइम नाही. हा काय म्हणतो, तो काय म्हणतो, ह्याचं त्याचं बघायला टाइम नाही. कारण का? तो देवाच्या राज्यासाठी जी पाहिजे ती किंमत द्यायला तयार आहे, त्याग करायला तयार आहे, आणि तो पुढे जातो, लक्षात घ्या. मला की आमेन. हालेलुया. इर्मियाचं पुस्तक 9वा अध्याय 23 आणि 24 वचनामध्ये म्हटलेलं आहे की परमेश्वर म्हणतो, ज्ञानाने आपल्या ज्ञानाचा अभिमान बाळगू नये, बलवानाने आपल्या बळाचा अभिमान बाळगू नये, श्रीमंताने आपल्या श्रीमंतीचा अभिमान बाळगू नये. तर बाळगायचा असेल तर बायबल सांगतं परमेश्वराचा, देवाचा, दया करणाऱ्या देवाचा, तारण देणाऱ्या देवाचा, त्याचा अभिमान बाळगावा. प्रेज लॉर्ड म्हणा. त्याला मी ओळखतो, त्या देवाला मी प्राप्त केलंय, त्याचा अभिमान बाळगावा. आमेन म्हणा. हालेलुया. म्हणजे देवापुढं बळाचा अभिमान काहीच नाही. अभिमान, पैसा, संपत्ती, नावलौकिक हे देवापुढं काहीच नाही. देवापुढं आम्ही हे म्हटलं पाहिजे की ह्या सगळ्या गोष्टी साईडला आहेत, आणि देव एकीकडे माझ्यासाठी मौल्यवान आहे, देव एकीकडे माझ्यासाठी मोती आहे, देव एकीकडे माझ्यासाठी प्रकाश आहे, देव एकीकडे माझ्यासाठी सर्वस्व आहे, असं तुम्ही म्हटलं पाहिजे. हालेलुया म्हणा. हा तुमचं गुरु. हालेलुया. है ना. अभिमान, बळ, श्रीमंती, नाव, पद, या सगळ्या गोष्टी एका साईडला आल्या, पण एकीकडे परमेश्वर, त्याला मी ओळखतो, तो मला ओळखतो, मी त्याच्यावर विश्वास ठेवतो, प्रार्थना करतो, तो सगळ्यात महत्वाचा आहे. हालेलुया. एकीकडे देव आहे, एकीकडे जग आहे. तुम्हाला कुठलं प्रिय आहे सांगा? हालेलुया.
हे महान कार्य आहे की मला जगातले पद, जगातले पैसा, या गोष्टी देवाने दिलेल्या आहेत, ह्या गोष्टी देवाने दिलेल्या आहेत, पण त्याच्यापेक्षा मला प्रिय देव आहे आणि त्यासाठी मी सर्वस्व त्याग करू शकतो. प्रेज लॉर्ड. म्हणून हे चौथं कारण जे आहे की देवासाठी, परमेश्वराच्या राज्यासाठी आम्ही सर्वस्व त्याग करण्यासाठी जीवन पाहिजे आमचं. हालेलुया बोला. हालेलुया. मग किती जणांना जमिनीवर राहायचं, किती जणांना जमिनीवर राहायचं सांगा. जमिनीवर राहिल्यासारखं किती जणांना जमीन राहायचं, कोणीच हात वर हा. किती जणांना उडायचंय वर गरुडासारखं. गरुडासारखं उडायचं असेल तर खाली जमिनीवरच्या विचाराने राहू नका, जमिनीवरच्या विचाराचे जीवन जगू नका, गरुडाचे उडणाऱ्या विचाराने जीवन जगा. हालेलुया बोला सर. हालेलुया. प्रेज लॉर्ड. अडकू नका, अडकणाऱ्या गोष्टीमध्ये पडू नका, बंधनात पडणाऱ्या गोष्टीकडे पडू नका. प्रेज लॉर्ड. आणि म्हणून पाचवी गोष्ट आपण पाहणार आहोत आणि ती म्हणजे फिलिप्पियस पत्र 3 अध्याय आणि त्याचं 13 वचन. त्यामध्ये दिलेलं आहे. पहिला त्या वचनामध्ये कोणतं तुम्हाला सांगायचं आहे, एक काम मुझे करना है म्हटलं आहे. पौल काय म्हणतो, मी एक काम करता हूं, मी एक काम करतो तो म्हणतो, ती म्हणजे मागील गोष्टीकडे काय करतो, मी दुर्लक्ष करतो. काय करतो मला शेजारच्याला, मागील गोष्टीकडे दुर्लक्ष करायचं. मला मागील गोष्टीकडे दुर्लक्ष करायचं. एक काम मी करतो, पौल म्हणतो की जे मागील गोष्टी राहिल्या, ज्या काही मागील गोष्टी राहिल्या त्या मी विसरून जातो, त्याकडे मी दुर्लक्ष करतो. हे सगळ्यात महान कार्य लक्षात घ्या. पाचवं महान कार्य काय की मागील गोष्टी, भूतकाळातल्या गोष्टी विसरून जा. हॅलो, समजते का? भूतकाळातल्या गोष्टी पकडून ठेवू नका. 20 वर्षात कुणी तुम्हाला टोचून बोललं ती मला ठेवू नका. 20 वर्षापूर्वी मला असं हे केलं, हे मागील गोष्टी सोडून द्या. ही जर तयार आहे की मागील गोष्टी सोडून द्यायला, सोडायला तयार जर असाल मग तुम्ही वाढणार पुढे. हालेलुया बोला. तुम्ही सोडायला तयार नाही, तीच गोष्ट तुम्हाला पुढे जाण्यापासून वाढते. लक्षात घ्या. मागे तुम्हाला मागे पुढे जाऊ देत नाही. हालेलुया बोला. हालेलुया. बघा, रॉकेट समजा वर जरी गेलं तर ते एक एक पार्ट सोडायला सुरू करतं. रॉकेट वर जसं जसं वर जातं एक एक पार्ट वर सोडायला सुरू करतं. वर जातं, सोडा, एक एक पार्ट सोडा. जसं जसं वर जाईल तसं त्याला वेट काही गोष्टी सोडावं लागतात. तसं तुम्हाला मागील गोष्टी सोडून द्यायचं, विसरून जायचं आहे आणि मग तुम्ही पुढे वाढणार आहात. लक्षात घ्या. हालेलुया. हालेलुया. मागील कुठल्याही गोष्टी असतील, अपमानजनक, निंदाजनक, दुःख, त्रास, सर्व काही अडचणी, पाप, बंधन, जे काय असेल ते विसरून जावं. बायबल मागील गोष्टी सोडून द्या किंवा दुर्लक्ष करा त्या गोष्टीकडे, इग्नोर करा. काय म्हटलंय आपण नाही का, कधी कधी एखाद्या वेळेस बघून न बघण्यासारखं इग्नोर करतो. काय करतो? अशाच काही चुकीच्या गोष्टीला इग्नोर करायला शिका. हालेलुया. काही गोष्टीला तुम्ही सोडून द्यायला शिका. हालेलुया ना. धरून बसू नका त्या गोष्टी. म्हणून या ठिकाणी मी पाहतो काही वचन आम्ही त्याच्यामध्ये पाहणार आहोत की पौल म्हणतो की मी एक काम करतो, माझं मागील गोष्टी सोडून द्या आणि पुढे काय ठेवा, मला परमेश्वराला पुढे ठेवायचं. लूकाचं शुभवर्तमान 10व्या अध्यायामध्ये 2 बहिणी आहेत. किती? आणि दोन्ही बहिणीच्या घरी येशू गेलेला आहे. पण एका बहीण काय केली माहिती आहे का? येशू आल्या काय केलं? येशू आल्या काय केलं तिने माहिती आहे का? येशू आल्या ती डायरेक्ट येशू चरणाजवळ बसली आणि त्याचं वचनात, त्याच्या प्रार्थनेत मग्न झाली. काय झाली? ती मग्न झाली. लूकाचं शुभवर्तमान 10व्या अध्यायामध्ये असं म्हटलेलं आहे, एका गावात येशू आला तेव्हा मार्था नावाच्या एका स्त्रीने त्याचे आपल्या घरी स्वागत केले आणि तिला मरिया नावाची एक बहीण होती. ती प्रभूच्या चरणाजवळ बसून त्याचे भाषण ऐकत राहिली. बघा. हालेलुया. ज्यावेळेस येशू आला घरामध्ये, मरिया सगळं विसरून गेली आणि फक्त येशूच्या चरणाजवळ बसून त्याचं वचन ऐकत बसली. हालेलुया. दावीद राजा स्तोत्र संहिता 27 मध्ये वरदान मागतो 4व्या वचनामध्ये की मी परमेश्वराकडे वरदान मागितलं त्याच्या प्राप्तीसाठी झटेन. आणि ते वरदान काय की माझं आयुष्यभर माझी वस्ती परमेश्वराच्या मंदिरात व्हावी. काय
करतो परमेश्वराकडे, काय मागणी करतो तो? मी देवाकडे, मैं परमेश्वर के पास एक वरदान मांगता हूं. क्या वरदान मांगता हूं? मेरी सारी उम्र भर मैं परमेश्वर के मंदिर में मैं वास करूं और परमेश्वराचं मनोरथ मी पाहत राहू, देवाला मी पाहत राहू, हे वरदान तो मागतोय. हालेलुया. हे महान कार्य. मागील गोष्टीमध्ये लक्ष लावत बसण्यापेक्षा जिवंत देवाच्या चरणाजवळ बसून त्याच्याकडे ध्यान करत बसणं, त्याच्याकडे लक्ष लावणं, हे सगळ्यात महान कार्य आहे. लक्षात घ्या. हालेलुया. आवाज करून म्हणा हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रियांनो, मग ती माता येशूकडे कंप्लेंट करू लागली. काय करू लागली? कंप्लेंट करू लागली. म्हणाली मातेला फार काम पडल्यामुळं तिची तारा पडू लागली आणि ती पुढे येऊन प्रभूला म्हणाली, माझ्या बहिणीने माझ्यावर एकटीवर काय टाकलाय? भार टाकलाय कामाचा, आणि ह्याची आपल्याला परवा नाही काय? मला सहाय्य करायला तिला सांगा, मला मदत करायला तिला सांगा. प्रभूने उत्तर दिले, माते माते, तू पुष्कळ गोष्टीविषयी काय करतेस? काळजी आणि काय करतेस? दगदग करतेस. हालेलुया. म्हणजे आम्ही कोणतं महान कार्य घेतलं पाहिजे हातात? की बघा, काही लोकांना काम करायचंच आहे, मान्य, धुणं भांडे करायचे आहेत म्हणजे करायचंच आहे, दुसरं पण येणार नाही, तुम्हालाच करायचं आहे. बाथरूम मळलंय, तुम्हालाच घासावं घासा. भांडे ढिगारा पडलाय, दगदग करून काय फायदा नाही, भांडे तुम्हालाच घासावं लागणार आहे, मग दगदग करून काय फायदा? हालेलुया म्हणता का? हालेलुया. मरणाचं काम पडलंय, दगदग करून काय फायदा आहे? काळजी करून काय फायदा आहे? टेन्शन घेऊन काय फायदा आहे? करायचं तर तुम्हालाच करायचंय. मग काही मातेप्रमाणे काही लोक आहेत की ते दगदग 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 करत असतात, संसाराची दगदगपणा, काळजी, सगळ्या नाही का. पण मार्थ्याला प्रभू म्हणाला की पुष्कळ गोष्टी काय करतीस? काळजी करतीस आणि दगदग करतीस, पण मरियेने वाटा जो निवडून घेतलाय ते वाटा तिच्याकडून काढून घेण्यात येणार नाही. तो वाटा काढून घेण्यात येणार नाही. कारण का? तिनं वाटा महानरित्या उत्तम निवडून घेतलाय. का? येशू तिथं आलाय आणि येशूच्या चरणाजवळ ती बसली, ध्यान, मन, धन सगळं तिने तिथं अर्पण केले. हालेलुया. प्रेज लॉर्ड. म्हणून बघा, मागील गोष्टीकडे दुर्लक्ष म्हणजे तेच अर्थ आहे की एक काम करणं की आम्ही देवाकडे मन लावणं आणि बाकी सगळ्या मागच्या भूतकाळात आम्ही बाहेर येणं आणि वर्तमानामध्ये येणं. कशामध्ये येणं? वर्तमान म्हणजे अस्तित्वामध्ये येणं, अस्तित्वामधला विचार करणं, हे लक्षात घ्या माझ्या प्रियांनो. हालेलुया. मला चला, भूतकाळात जगू नका, मागील गोष्टीमध्ये गुंतून राहू नका. हालेलुया म्हणा. हालेलुया. वर्तमान काळात या, है ना, अस्तित्वामध्ये या. सध्याला अस्तित्व काय त्यामध्ये तुम्ही या. मला की आमेन. सध्याला अस्तित्व काय त्याच्यावर विचार करायचा आहे. प्रेज लॉर्ड. मग पुढे एक वचन वाचूया, स्तोत्रसंहिता 45:10 मध्ये म्हटलेलं आहे, आगेकरणे ऐक, लक्ष दे, कान लाव, तो आपले लोक व आपल्या बापाचे घर विसर. कोणाचं घर विसर? आपले लोक आपल्या बापाचे घर काय कर? आजकाल वेगळंच होते. मुलगी जाते लग्न करून पण तरी बापाचं घर कॉन्टॅक्ट चालू राहतो. कसं करू, कसं वागू, आपलं करू, फोन व्हॉट्सअप चालू राहतो. हालेलुया. आध्यात्मिकरित्या जर बघितलं, आम्ही जुन्या जीवनातून आलोय, येशूकडे आले, राजांच्या राजाला आमचं मिलन झालंय, आम्ही एक प्रभू बरोबर आहोत, तरी पण आम्ही मागील काही गोष्टी, जुन्या जीवनाच्या गोष्टी विसरायला तयार नसतो. हालेलुया म्हणा. हालेलुया. हात उचलून म्हणा हालेलुया. जुन्या सगळ्या गोष्टी त्याग करायला तयार नसतो. मग या ठिकाणी पाहतो की पवित्र वचनामध्ये की आगे करणे, कान दे, लक्ष दे, आणि जे तू आपले लोक आणि आपल्या बापाचं घर काय कर? विसर. आणि तुझं घर आता कुठलं आहे? तुझ्या राजाचं घर, ते तुझं घर आहे. हालेलुया. पुढे वाचूया 10 वचनापासून पुढे काय म्हटलेलं आहे? स्तोत्रसंहिता 45:10 मध्ये काय म्हटलेलं आहे पुढं? मग राजा तुझ्या सौंदर्याचा काय होईल? अभिलाषी होईल. तो तुझा पती आहे म्हणून त्याच्या चरणी लाग. हालेलुया म्हणा सैजान. बघा, राजा सुद्धा तुमच्यावर प्रसन्न होईल. आमेन. हालेलुया. पण जर आम्ही मागील गोष्टी सोडायला तयार, दुर्लक्ष करायला तयार नाही, विसरायला तयार नाही, तर मग पुढं आमचा राजा कसं काय? हालेलुया. बोला हालेलुया.
मग येशूने लोकशुवर्तमान 9 अध्याय आणि 61 ते 62 वचनामध्ये असं म्हटलंय, एक जण येशूकडे आला आणि म्हणाला, प्रभू मला तुझ्या मागे यायचं आहे, पहिले माझ्या घरच्यांना निरोप देऊ दे. येशू त्याला काय म्हटलं, जो कोणी नांगराला हात घालतो आणि मागे घातल्यावर काय करतो, मागे पाहतो, तो देवाच्या राज्यासाठी उपयोगी नाही. माग पाहणारं जीवन नसलं पाहिजे. माग पाहू नका, माग भूतकाळ आहे, मागे काय झालं ते विसरून जा. मागे काय गोष्टी झाल्या ते क्षमा करून टाका, सोडून द्या. पुढची उत्तम गोष्टी तुमच्यासाठी परमेश्वराने ठेवलेल्या आहे. आम्ही मला मागे काय झाली सोडून द्या, उत्तम गोष्टी तुमच्यासाठी वाट बघत आहे. आणखी जणांना प्राप्त करायचं आहे, सांगा बरं मला, किती जणांना प्राप्त करायचं आहे, मग कुठून राहू नका, पुढची गोष्ट आहे ती प्राप्त करा जाऊ. हालेलुया, हालेलुया, प्रेज लॉर्ड. मग आता 6वी गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे, पुढील गोष्टीकडे लक्ष लावा. कुठल्या गोष्टीकडे लक्ष लावा म्हणजे उद्याची गोष्ट आहे, भविष्याची गोष्ट आहे, त्याकडे लक्ष लावा आणि ती प्राप्त करण्यासाठी पुढे चाला. कदाचित धावा, रनिंग करा आणि असं धावा बायबल सांगतं की ते तुम्ही मिळवावं, असं धावा. हालेलुया म्हणा. आता उदाहरण, जो पळतोय नाही का, जो नाही का रनिंग करतोय, रनिंग मध्ये शर्यतीमध्ये भाग घेतलाय नाही का, त्या स्पर्धेमध्ये आणि पळतोय, आणि असं कधी बघितलं त्यांना काय चाललंय, तुझं कसं चाललंय, घरात कसं आहे, सगळं मजेत आहे ना, ती लय वेगळं आहे, तू लय असं कसं आहे, तुझं कसं, सुनबाई कसं कसं, असं पळणारे माणसं ती बक्षीस मिळवतील का? हालेलुया. कधी बघणार का त्यांना असं पळताना? हा हा, मग काय कसं, हा हा, नाही जाणार. ते अडकले, ते बोलले, ह्याच्या त्याच्यात बोलले, काय गेले, ह्याचं त्याचं काढण्यात अडकले, ह्याचं काय चाललंय त्याच्यात ते अडकले. हालेलुया. आता अमुक अमुक ह्याचं निंदा करत ते अडकले आणि त्यांचं बक्षीस तिथं लांबच आहे. आणि समयापूर्वी, समय चाललाय, वेळ चाललंय, वय चाललंय, म्हातारं वय चाललं, पण ती धाव संपत नाहीये, कुठं तर अडकल्यात, बोलल्यात. धावपट्टी तर पूर्ण करायला पाहिजे. हालेलुया म्हणा, हालेलुया. म्हणून बायबलमध्ये मी पाहतो की पुढील गोष्टीकडे लक्ष लावा, पुढील गोष्टीकडे लक्ष लावायचं आहे आणि ते पुढील गोष्ट मिळवण्याचा, मुकुट मिळवण्याचा, बक्षीस मिळवण्याचा तुम्ही नेटाने प्रयत्न करा, असं बायबल सांगतं. आमेन. म्हणून पहिले करंथीचं पुस्तक काढूया, 9व्या अध्यायामध्ये दिलेलं आहे. 9व्या अध्यायामध्ये काय दिलंय, शर्यतीत धावणारे सर्व धावतात, काय करतात, पण एकालाच बक्षीस मिळते. तुम्हाला बक्षीस मिळतं एकालाच. हे तुम्हाला ठाऊक नाही काय, असे धावा की ते मिळेलच. मला शेजारच्या असं धावा, असं धावा, शेजारच्याला मला हातात धरून असे धावा, ते बक्षीस तुम्हाला मिळेलच. हालेलुया. ज्याला बक्षीस मिळवायचं आहे तो डावीकडे बघत बसणार नाही. ज्याला बक्षीस मिळवायचं आहे हे काय म्हणतोय, हा काय म्हणतोय बघत बसणार नाही. ज्याला बक्षीस मिळवायचं आहे तो काहीतरी वेगळंच विचार करत बसणार नाही. ज्याला बक्षीस मिळवायचं आहे तो असं धावतो, तो असं धावतो, फक्त त्या पट्टीमध्ये जिंकण्यासाठी धावतो. मला जिंकण्यासाठी धावा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून त्या ठिकाणी स्पष्ट लिहिलंय करंथीच्या पहिल्या करंथी 9व्या अध्यायामध्ये 24 वचनामध्ये की असे धावा की ते तुम्हाला ते मिळेल. स्पर्धेत भाग घेणारा प्रत्येक जण सर्व गोष्टीविषयी इंद्रदमन करतो. सगळ्या गोष्टीविषयी काय करतो, इंद्रदमन. म्हणजे तुम्हाला आता लक्ष द्या, सगळ्यांनी माझ्याकडे लक्ष द्या. सर्व गोष्टीमध्ये तो इंद्रदमन करतो म्हणजे काय, सगळ्या गोष्टीवर तो स्वतः ताबा घेतो. हालेलुया. कुणी काय बोलतं त्याच्याकडे तो लक्ष देत नाही, त्याचा फक्त ताबा घेऊन स्वतःवरती नियंत्रण एवढं ठेवतो की मी पळतोय, मी स्पर्धेत भाग घेतलाय, मी धाव घेतोय आणि मला ती बक्षीस मिळवायचं आहे. ग्राउंड मधनं कुणी काय त्याला चिडवण्याचं, कुणी बोलतंय, कुणी शिवी देतंय, कुणी काय करतंय त्याकडे त्याचं लक्ष नसतं. त्याचं पूर्ण कंट्रोल स्वतःवर असतं, स्वतःवर ताबा असतो, स्वतःच्या तोंडावर ताबा असतो, स्वतःच्या डोळ्यावर काय असतो, ताबा असतो. इंद्रदमन. हालेलुया. स्वतःच्या विचारावर नियंत्रण तो घेतो, स्वतःच्या प्रत्येक गोष्टीवर त्याचं नियंत्रण घेतो, इंद्रदमन करतो तो. हालेलुया. आणि जी करायचंय त्यासाठी त्याचं पुढे लक्ष लागतं, फक्त त्यासाठी. हालेलुया.
जो इंद्रदमन जे स्वतःवर ताबा घेतलाय त्याला कुणी जरी सांगितलं ना तुझ्याबद्दल असं असं बोललाय, तो वायबल होणार नाही, तो स्थिरच राहणार आणि त्याचं लक्ष पुढंच राहणार. प्रेज गॉड म्हणता. कुणी तुमच्यावर काही वाईट बोलेल तुम्हाला कुणी सांगायला, पण तरी तुमच्यावर तुम्ही स्वतःचा ताबा असल्यामुळं, स्वतःच्या स्वभावावर तुमचा ताबा घेतला असल्यामुळं तुमचा तोल सुटणार नाही. जेव्हा तुम्ही स्वतःवर इंद्रदमन असताना किंवा स्वतःवर ताबा असतो ना, तुम्ही रागात सुद्धा वायबल होणार नाही. रागाचे शब्द जरी तुम्हाला कोणी बोलले तर तुम्ही वायबल होणार नाही, डगमगणार नाही, कारण तुमच्यावर स्वतःवर काय आहे, ताबा आहे. ज्यावेळेस तुम्ही येशूच्या राज्यामध्ये चालता, इंद्रिय दमन सर्व गोष्टीमध्ये तुम्ही करता आणि तुम्ही स्वतःवर ताबा घेता. हालेलुया म्हणा. म्हणजे स्वतःवर ताबा घेता, स्वतःला कंट्रोलमध्ये ठेवता, स्वतःला खुश ठेवता, स्वतःला नाही का सांत्वन देता, स्वतःला बदलता. स्वतःला काय करता? जो स्वतःला बदलतो तो गावाला बदलू शकतो. आमेन म्हणता चर्च. जो स्वतःला बदलत नाही तो शेजाऱ्याला सुद्धा बदलू शकणार नाही. काही लोक गावाला बदलायला चालले, कुठं बदलायचं नाही, पण स्वतः बदलले नाही. आमेन का चर्च. किती म्हणतात की यस बरोबर आहे. हालेलुया. स्वतः खुश राहायला, स्वतःला खुश करणं येतं का? सैतान तुम्हाला निराश येतो, पण त्यावेळेस तुम्ही आनंद करू शकता का? तुम्ही तुमच्यावर नाही का, तुमच्यावर तुम्ही ताबा, सैतानाचा ताबा आहे का देवाचा ताबा आहे? देवाचा ताबा आणि स्वतःवर नियंत्रण, इंद्रदमन. हालेलुया. बघा तुम्ही वचनामध्ये काय म्हणतात त्या ठिकाणी, कर्मकांडाच्या पुस्तकामध्ये, की सर्व गोष्टीवर तू काय करतो? इंद्रदमन करतो. आणि पुढे म्हटलेलं आहे, कारण तिकडे पुढे असं म्हटलेलं आहे, ते नाशवंत मुकुट मिळवण्यासाठी असे करतात, आपण तर अविनाशी मुकुट मिळवण्यासाठी असं करतो, म्हणून मी तसाच धावतो. पौल म्हणतो काय म्हणतो? मी तसाच धावतो, अनिश्चितपणे धावत नाही, तसेच मुष्टियुद्धही करतो, म्हणजे वाऱ्यावर मुष्टी प्रहार करत नाही, तर मी आपले शरीर कुदळतो. शरीर काय करतो? मी कुदळतो, त्याला दास करून ठेवतो. असं न केल्यास मी दुसऱ्यांना घोषणा केल्यावर कदाचित मी स्वतः पसंतीस न उतरलेला असा ठरेन. स्वतःचं शरीर ताब्यात ठेवतो, दास करतो स्वतःच्या शरीराला. महान कार्य हेच आहे. स्वतःवर कंट्रोल नाही तर मग महान कार्य नाही. प्रेज गॉड म्हणा. बघा काही लोक इतकं स्वतःवर ताबा असतो, त्यांचं इतकं स्वतःवर कंट्रोल असतं की कधीच त्यांचा चेहरा सुद्धा बदलत नाही. त्यांनी कसली दुःखाची गोष्ट ऐकली ते कंट्रोल मध्ये असतात, ते एकदम ठाम असतात. हालेलुया. ते एकदम ठाम असतात. आमेन म्हणता का? हालेलुया. म्हणून इब्री लोकांचं पत्र काढायला कोणतरी एक जण 12 अध्याय इब्री लोकांचं पत्र आणि त्याचं 1 आणि 2 वचन आपल्यामध्ये पाहायला मिळतं की आपण वाचूया. इब्री लोकांचं पत्र 12 अध्याय 1 ते 2. हा. तर मग आपण एवढ्या मोठ्या साक्षीरूपी मेघाने वेढलेले आहोत, म्हणून आपण ही सर्व भार, काय म्हणतात त्या ठिकाणी? मला सर्व भार म्हणजे सर्व ओझ, ते ओझ तुम्हाला पुढे जाऊ देत नाही. जास्त ओझ असेल तर गाडी जास्त व्यवस्थित चालत नाही. प्रमाणापेक्षा जास्त ओझ असेल तर ती गाडी नीट चालत नाही. येणाऱ्या दिवसामध्ये मागील काही दिवसामध्ये मागील काही दिवसामध्ये गाडीवर आम्ही 4-5 जण गाडीत आणि वर अजून ओझ टाकलं होतं, जास्त ओझ टाकलं होतं. झालं काय माहिती आहे, मागचं जी चाकाला जी फिरवत का सगळं त्याचं डायरेक्ट वाकडच झालं होतं. मग काय झालं, टायर अचानक समजलं टायर खात आहे गाडी, टायर जास्त झिजत चाललंय. मग करावं काय लागलं, मागचं ते अख्खाच काय करावं लागलं, बदलावं लागेल, त्याचं टायर लवकर संपला. मग कशामुळे झाले, प्रमाणापेक्षा जास्त वजन दिल्यामुळं ते वाकलं. हालेलुया. आपल्यावर पण काही गोष्टी जास्त भार जर असला, आपण जास्त वजन घेतलं तर आपण जास्त आपली गाडी व्यवस्थित चालणार नाही. म्हणून काय म्हटलेलं आहे, आपण आपल्या धावेवर निघून दिलेली धाव जी आहे, देवाने जे आपल्याला मार्ग दिलाय त्याच्यामध्ये धावत असताना सर्व भार, सर्व वज आहे की नाही, काय म्हटलंय त्या ठिकाणी, सर्व भार आणि सहज गुंतवणारे पाप काय करायचंय, टाकून देणं. काय करून म्हटलेलं आहे, हालेलुया बोला की हालेलुया. हे पौल सांगतोय. एकदा पौल प्रवासामध्ये गुंतला ना जहाजामध्ये आणि त्यांनी जहाज सांगून पौलाने सुद्धा त्यांनी जहाज त्या मार्गातच नेली. पुढे काय झालं माहितीये,
जहाज आणि जहाजातल्या लोकांचे प्राण वाचवण्यासाठी त्यांनी जहाजातल्या उत्तमातल्या उत्तम गोष्टी ज्या जहाजाला बुडवू शकतात त्या सगळ्या टाकायला सुरुवात केली समुद्रात. का की जहाजामधले जे आहेत सगळ्याचा प्राण काय केला पाहिजे, वाचला पाहिजे. मग त्यात मौल्यवान गोष्टी असतील, काय काय असतील त्यांनी टाकायला सुरुवात केली. सगळं वजन कमी करायला सुरू केलं. तसंच तुम्हाला सहज गुंतवणारे पाप सगळे भार ओझे टाकून देऊन मग तुम्हाला धावायचं आहे, मग तुम्हाला धावायचं आहे. आणि मग लक्षात घ्या तुमचं जे काय आहे तुम्ही ते प्राप्त करू शकता. हालेलुया. मला सांगा हा तुमचं हालेलुया. म्हणून या ठिकाणी स्पष्ट लिहिलेलं आहे सहज सहज गुंतवणारे पाप. कसे पाप? सहज सहज गुंतवणारे गुंतवतात ते पाप तुम्हाला गुंतवतात, पुढे जाऊ देत नाही. ते सहज वज, छोटे छोटे वज, छोट्या काळजी, छोट्या चिंता, छोट्या गोष्टी ह्या तुम्हाला भार उत्पन्न करतात, तुमच्यावर वज उत्पन्न करतात. त्या तुम्हाला काढून टाकून द्यायचं आहे, नाही का? देवावर सुपून द्यायचं आहे. देवावर टाकायचं वज. आपले वज कोणावर टाकायचं आहे? हे देवावर टाकायचं आहे. आणि आपल्याला देवाने दिलेली धाव, त्या धावेवर आम्हाला धावायचं आहे. असं धावायचं आहे ते बक्षीस मिळवण्यासाठी. आमेन का चर्च? हालेलुया. बोला सगळे हालेलुया. हात उंच करून हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हा पुढे वाचा. सहज गुंतवणारे पाप सर्व भार टाकून आपल्याला निघून दिलेल्या धावेवर धीराने काय करावे? धावावे. आमेन का? मला असे चला तुम्हाला दिलेली सेवा, तुम्हाला दिलेली धावपट्टी, स्पर्धेचं जो म्हणे का त्याला धावपट्टीचं ती रेष दिली असते का, या आखणी दिली असती. खुरपणाऱ्या बायाला पण काय दिलं असतं? आपला आपला बांध, चल खुर आपलं खुर पण पूर्ण कर आणि सुट्टी कर. हालेलुया. निघून दिलेलं असतं का नाही? ती कुठं तर गुतली बोललेतच मालक काय म्हणल, पैसे भेटणार नाही सगळे. हालेलुया म्हणतात. हात उचलून हालेलुया. देवाने प्रत्येकाला निघून दिलेली धावपट्टी, मग ती धावपट्टी संपवा आणि मग ती बक्षीस मिळवा. आमेन का? हे का नाही? हालेलुया. देवाने दिलेल्या धावेवर, धावपट्टीवर तुम्ही ती धाव धीराने धावा. गुंतून राहू नका. सहज गुंतवणारे पाप तुम्हाला गुंतून ठेवतात, पुढे जाऊ देत नाही. काही लोकांचं असंच आहे की त्यांना परमेश्वर पुढे वाढवू इच्छितोय. देव त्यांना उत्तम गोष्टी पुढे द्यायचे त्याला, पण काय होत आहेत माहितीये का? ती छोट्या गोष्टीमध्ये अडकत आहेत, छोट्या गोष्टीमध्ये ते अडकून स्वतःला घेत आहेत आणि म्हणून ते पुढे जाऊ शकत नाही. पण देव म्हणत आहे सहज गुंतवणारे पाप, सहज सर्व प्रकारचे भार टाकून द्या आणि देवाने दिलेली धाव, देवाने दिलेली सेवा, देवाने दिलेलं पाचारण, देवाने दिलेलं गिफ्ट, देवाने दिलेलं काम ते करा. तुम्हाला बक्षीस परमेश्वराकडून मिळेल. हालेलुया. बोला सगळेजण. देवाकडून बक्षीस तुम्हाला मिळेल. आमेन का? आणि मग ते धावत असताना कुणाकडे बघा म्हटलेलं आहे? आमच्या विश्वासाचा उत्पादक येशूकडे पहा. वाचा काय म्हटलेलं आहे पुढं? आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक पूर्ण करणारा येशू कुणाकडे पाहत असावे? मला शेजार चला फक्त येशूकडे पाहायचं. मला समजा फक्त येशूकडे पाहायचं. शेजार चला तुम्ही येशूकडे पाहत राहा, येशूकडे पाहून जीवन जगा, येशूकडे पाहून चाला. हालेलुया. तुम्ही कधीच पडणार नाही. तुम्ही जर माणसाकडे बघून चालाल ना, माणसाकडे बघून प्रार्थना कराल ना, माणसाकडे बघून भक्तीला याल ना, तर तुम्ही कायमचं टिकणार नाही. लक्षात घ्या. पास्टरकडे बघून सुद्धा नाही. लक्षात घ्या. पास्टरकडे बघून सुद्धा चालू नका, येशूकडे बघून चाला. लक्षात घ्या. त्यांनी तुमच्यासाठी वधस्तंभ सहन केलाय, त्याच्याकडे पाहून चला. त्यांनी तुमच्यासाठी रक्त सांडलं, त्याच्याकडे पाहून चला. त्यांनी तुमच्यासाठी वेदना सहन केल्या, त्याच्याकडे पाहून चला. त्यांनी तुमच्यासाठी जे नाही ती सगळी दुःख सहन केली, सगळे पाप शाप सगळे त्या वधस्तंभावर त्यांनी घेतले, त्या प्रभू येशूकडे पाहून चला. तोच तुम्हाला त्या सगळ्या दुःखातून बाहेर काढणारा प्रभू आहे. तोच खरा मित्र म्हणून तुमच्याबरोबर असणार आहे. तोच तुम्हाला कधी सोडणार नाही, टाकणार नाही. सगळं जग तुम्हाला सोडेल. जगाने सोडलं म्हणून तुम्ही दुःखित होताल, पण येशूकडे पहा, येशू बरोबर राहा, तो कधी तुम्हाला सोडणार नाही. हालेलुया. बोला सगळेजण हालेलुया. अहो सगळे सोडतील पण येशू सोडणार नाही. तो पूर्ण करणारा येशू, तो देवाच्या उजवीकडे बसलेला आहे. तो नेहमी तयार आहे तुमच्या मदतीसाठी, तो नेहमी तयार आहे तुमच्यावर कृपा करण्यासाठी, तो नेहमी तयार आहे तुम्हाला सगळं स्वर्गातले दार उघडण्यासाठी, तो नेहमी तयार आहे तुमच्यासाठी चांगली मदती उभे करण्यासाठी, नेहमी तो तयार आहे तुमच्यासाठी नवीन दरवाजे उघडण्यासाठी, तो नेहमी तयार
अशक्य शक्य करण्यासाठी फक्त येशूकडे बघा, फक्त येशूकडे बघा, मागे बघू नका. कुठं बघू नका? डावीकडे बघू नका, म्हणजे हे माणसाकडे. उजवीकडे बघू नका, पास्टर असेल कुणी असेल, फक्त येशूकडे बघा. तो जिवंत देव आहे, तो तुमच्यासाठी काफी आहे, तो तुमच्यासाठी मदतीला तयार आहे नेहमी. आमेन का? पण आम्ही काय करतो? पहिलं मागे बघतो, ह्याच्याकडनं मदत होईल का बघतो, त्याच्याकडे बघतो आणि येशूला विसरून जातो. पण इथं बायबल काय सांगतं? येशूकडे पहा, कोणाकडे पहा? मी लाईफ तुम्हाला मी 100% सांगतो, जो येशूकडे पाहून जीवन जगतो ना, तो कधीच अपयशी ठरणार नाही, कधीच अपयशी होणार नाही, कधीच त्याचं वाईट होणार नाही. येशूकडे पाहणाऱ्याचं जीवन आशीर्वादितच आहे. हालेलुया, बोला सगळ्या हालेलुया. म्हणून स्वतःच्यावर ताबा घ्या आणि सांत्वन मिळवा स्वतःवर बी. आमेन. स्वतःला बी सांत्वन द्या. जसं दावीदाचा म्हणतो ना, हे माझ्या जीवा परमेश्वराचं काय कर, हे मेरे मन यहोवा को क्या कर, हे माझ्या जीवा परमेश्वराचं काय कर, त्याचे उपकार विसरू नको. पण 42 स्तोत्रामध्ये असंही म्हणतो आपल्या जीवाला, हे माझ्या जीवा तू का खिन्न झालास, हे माझ्या जीवा तू का उदास झालास, देवाची आशा धर, देवावर विश्वास ठेव. प्रेज लॉर्ड. देव तुला दर्शन देऊन उद्धार करेल. हालेलुया. कधी कधी स्वतःला पण बोला, घरामध्ये एकटे असताना स्वतःला पण सांत्वन द्या, स्वतःला पण धीर द्या आणि स्वतः पण मजबूत उभे राहा प्रभू येशूमध्ये. जो स्वतःला आनंदित करू शकत नाही, दुसऱ्याला काय आनंदित करणार आहे? आळत नाही तर औरत आहे की नाही? हालेलुया. जो स्वतःला खुश, स्वतः आनंदित नाही, दुसऱ्याला आनंद नाही देऊ शकत. जो स्वतः आशीर्वादित नाही, दुसऱ्याला काय आशीर्वाद देणार आहे? हालेलुया. जो स्वतः प्रार्थना करत नाही, दुसरा काय प्रार्थना करतो, दुसऱ्याला प्रार्थना करायला शिकवणार आहे. म्हणून लक्षात स्वतःवर सुद्धा नियंत्रण असणं गरजेचं आहे. हालेलुया. बोला हालेलुया, हालेलुया. बोला की हालेलुया. बोला प्रेज लॉर्ड. येशू सगळ्या समस्याची चावी आहे. मला क्या आमेन. येशूकडे का पाहायचं आहे? प्रत्येक समस्याच्या त्या प्रत्येक लॉकला येशू ख्रिस्त चावी आहे. मास्टर चावी, सुपरनॅचरल चावी येशू प्रभू आहे. किती जण म्हणतात आमेन? किती जण म्हणतात आमेन? मला सांगा, प्रत्येक कुलूप कंपनीने काढलं, पण त्याला चावी आहे का नाही? आहे का नाही सांगा? असं कुठलं कुलूप आहे का की ती कुलूप आहे त्याला चावीच नाही? जगात किती समस्या असू द्या, किती दुःख असू द्या, किती संकट असू द्या, त्या संकटातून बाहेर निघणारी मास्टर चावी, सुपर नॅचरल चावी येशू प्रभू आहे. हालेलुया. ज्यावेळेस किती समस्या असू, किती दुःख असू, किती अडचणी असू, किती संकट तुम्ही घेरले असाल, कुणी तुम्हाला मदत दिली नाही, कुणी तुम्हाला समजून घेत नाही, त्यावेळेस तुम्ही फक्त येशूकडे पहा आणि येशूचा धावा करा. तो तुम्हाला त्या सगळ्यातनं बाहेर काढायला समर्थ आहे. हालेलुया. तो सगळ्या गोष्टीची चावी आहे. आणि तो काय म्हणला माहिती प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये, पहा मी मेलो होतो, आता मी काय झालोय, जिवंत झालोय. पहा मी मेलो होतो, आता मी काय आहे, जिवंत आहे. आणि पुढे तो काय म्हणला माहिती प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये पहिल्या अध्यायामध्ये खूप सुंदर त्या ठिकाणी परमेश्वराच्या वचनामध्ये आम्ही पाहतो, ओ हालेलुया रखांदोलाबा ओ रिखाला, प्रभू ईश्वराला तो म्हणाला मी मेलो होतो, तरी पहा मी युगाने काय आहे, जिवंत आहे आणि मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या माझ्या जवळ आहेत. हालेलुया. मला सर्जन येशू काय म्हणाला, मी मेलो होतो तरी आता पहा मी युगाने काय आहे, जिवंत आहे. येशू जिवंत आहे. सुपरनॅचरल चावी आहे आमची आशीर्वादाची, सगळे दरवाजे उघडण्याची. हालेलुया. मला सर्जन आरोग्यासाठी सगळीकडे जरी दार बंद पडले असतील, पण येशू एक मार्ग आहे, येशू एक मार्ग आहे, तो तुमच्या आरोग्याचा दरवाजा उघडू शकतो. आमेन. हालेलुया. कुठंच तुम्हाला सोर्स नाही, कुठंच तुम्हाला नाही का मार्ग नाही, कर्जातून बाहेर निघायचा पैशाचा मार्ग कसं काय मिळेल? कुठेही बंद जरी असलं, सगळं बंद असलं, येशू एक अद्भुत कार्य करू शकतो आणि तो मार्ग काढू शकतो. त्यामुळे तुम्हाला हालेलुया. मला हालेलुया. येशूने तुम्ही युगाने जिवंत आहे आणि मरणाच्या आणि अधोलोकाच्या काय कशा
किल्ल्या, सगळ्या किल्ल्या कोणाकडे आहेत? येशू बाबा माझ्याकडे आहे. तुमच्या समस्यामधून निघण्याची चावी येशू ख्रिस्ताकडे आहे. तुमच्या आजारातून तुम्हाला बाहेर निघण्याची चावी माझी येशू ख्रिस्ताकडे आहे. तुम्हाला त्या शापातून बाहेर निघण्याची चावी येशू ख्रिस्ताकडे आहे. म्हणून तुम्हाला एक गोष्ट करायचं आहे, त्याच्यासाठी तुम्हाला सर्वस्व त्याग करायला लागलं तरी त्याग करा. त्याच्यासाठी जीवन जगत असताना मागील गोष्टीकडे पाहू नका, फक्त येशूकडे पहा. हालेलुया. स्वर्ग आणि स्वर्गातल्या गोष्टी, त्या गोष्टी तुमच्यासाठी आहेत, त्याकडे तुम्ही पहा. आणि तुमच्यासाठी येशू हजर आहे. तो जिवंत आहे, तो मेला नाहीये, तो कबरेत नाहीये, तो कबरेतून बाहेर आलेला आहे आणि त्याच्याकडे सगळ्या चाव्या आहेत. हालेलुया. मोठ्याने म्हणा हालेलुया. हालेलुया. म्हणा सजन. तुमच्या परिवारातल्या प्रत्येक समस्याची चावी येशू ख्रिस्ताकडे आहे, त्या समस्येतून बाहेर निघण्याची. हालेलुया. तुमच्या घरात सगळं व्यवस्थित करण्याचं सामर्थ्य येशू ख्रिस्ताकडे आहे. हालेलुया. बोला सजन. हालेलुया. त्याला कुठलाही दरवाजा थांबू शकत नाही, त्याला कुठलीही सीमा थांबू शकत नाही, त्याला कुठलंही निसर्गातलं कोणतंही निसर्ग, कोणतंही समुद्र म्हणा, पाणी म्हणा, हवा म्हणा, आकाश म्हणा, सूर्य म्हणा, चंद्र म्हणा, त्याला कोणी थांबू शकत नाही, कारण येशू सगळ्यात महान परमेश्वर आहे. हालेलुया. म्हणा हालेलुया. मोठ्याने हालेलुया. 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 म्हणा हालेलुया. ओ रबा शकाला बा. धन्यवाद आहे प्रभूला. हालेलुया. चला उठून उभा राहा आपल्या जागेवर. रिखांदाला बा शबा रबा. तो स्तुती करा थोडा वेळ. हालेलुया. हालेलुया. आवाज काढा, आवाज काढा. आता ही देवाबरोबर बोलायची वेळ आहे. आता तुम्ही कुठल्या गोष्टीमध्ये गुंतला आहात का? कोणत्या गोष्टी तुम्हाला बाळगून ठेवतायत का? त्या सोडून द्या. हालेलुया. त्या सोडून द्या, त्या इग्नोर करा, त्या विसरून जा. हालेलुया. दुर्लक्षित करा त्या गोष्टीकडे. हो रिखांदाला बा शाबानंदाला बा. हो चला बोलायला सुरू करा देवाबरोबर. आता चला प्रार्थना करायला सुरू करा देवाबरोबर. चला कुणी गप्प बसू नका. प्रत्येक जण देवासाठी बोलेल. आता प्रत्येक डोळा बंद असेल त्यावेळेस प्रत्येक जण डोळे बंद करतील आणि देवाबरोबर बोलतील. हालेलुया. चला बोला परमेश्वराला. हालेलुया. हालेलुया. शाबा राबा तुरा राबा सिखांदा लाबा लेबा लाबा लाबा राबा लाबा. चला बोला. पवित्र आत्मा नवीन काम गोष्टी कर. हालेलुया. राबा सिखांदा लाबा लाबा लाबा. हालेलुया. मागील काही वर्षांमध्ये तुम्हाला त्रास झाला, तुम्हाला कोणी दुखवलं, त्याच गोष्टी मनात ठेवू नका. आता त्या सोडून द्या. हालेलुया. त्या काही गोष्टी त्याग करून द्या, ज्या गोष्टी तुम्हाला पुढे वाढण्यामध्ये त्रासदायक आहेत त्या सोडून द्या. रिखांदा लाबा लाबा. चला चला बोला देवाला. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. रिबा लाबा रिखांदा लाबा शमानंद रोडो. रिबा लाबा सिखांदा लाबा लाबा रियांदा लाबा लाबा. रिबा लाबा रियांदा रोडो शाखानंदा लाबा लाबा. चला बोला. धन्यवाद द्या प्रभूला. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कुठला राग तुमच्या मनात असेल सोडून द्या. राग क्रोधिष्ठपणाचा त्याग करा. रागिष्ठपणाचा त्याग करा. दैहिक स्वभावाचा त्याग करा. भांडण करण्याचा स्वभाव सोडून द्या. या गोष्टी तुम्हाला वर उडण्यामध्ये अडखळ करतात. भांडण करणं, किरकिर करणं, वादविवाद करणं सोडून द्या. घरामध्ये कुरकुर करणं सोडून द्या. कुटकुट करणं सोडून द्या. त्या तुम्हाला अडखळ करतात, पुढे वाढू देत नाहीत, उडू देत नाहीत उंच. तुम्ही गरुडासारखे उडणारे लोक आहात. येशू ख्रिस्तामध्ये तुम्ही गरुडासारखे उडणारे माणसं आहात. हालेलुया. सुपरनॅचरल तुम्ही आहात. हो देवामध्ये येशूमध्ये तुम्ही देवाचे लेकर आहात. बोला परमेश्वराला. बोला परमेश्वराला. कुठल्या गोष्टी तुम्हाला आडून धरतात, कुठं तुम्ही गुंतलाय. रिबांदाराबा सिखांदालाबा रिबांदालाबा सिखांदाराबा. हालेलुया. हालेलुया. चला प्रार्थना करा. देवासाठी बोला. देवासाठी बोला. प्रत्येक जण देवासाठी बोला. फक्त धन्यवाद येशू. हालेलुया. प्रार्थना करा. तुमच्या मनात काय काय देवाला मोकळवा, देवाबरोबर मोकळवा. प्रार्थना करा. करा प्रार्थना. करा प्रार्थना. हे गीत गात असताना तुम्ही प्रार्थना करा.
नजरों में पूरा मुझ पर तेरी नजर हुई, मुझ पापी को तूने दिया क्षमा, तेरी कृपा तेरी दया तेरा अनुग्रह मुझ पे हुआ, तेरी कृपा तेरी दया तेरा अनुग्रह मुझ पे हुआ। यीशु मेरे, 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 यीशु मुझे तेरे मिलने से मुझको जीने की चाहत हुई, यीशु मुझे तेरे मिलने से मुझको जीने की चाहत हुई, आई खुशियाँ जीवन में मेरे, उम्मीदें फिर जागूंगी, आई खुशियाँ जीवन में मेरे, उम्मीदें फिर जागूंगी। जब से मसीह मुझको मिले, बदल गई मेरी ये जिंदगी, तेरी कृपा तेरी दया तेरा अनुग्रह मुझ पे हुआ, तेरी कृपा तेरी दया तेरा अनुग्रह मुझ पे हुआ। यीशु मेरे, यीशु मेरे, यीशु मेरे, यीशु मेरे, यीशु मेरे, यीशु मेरे, यीशु मेरे। प्रभू ब्लेस करणार तुझ्या वचनावर तू बोललास, तुझ्यासाठी सर्व काही त्याग करणारं जीवन हेच महान कार्य आहे. मागील गोष्टीकडे दुर्लक्ष करणं, विसरून जाणं हे महान कार्य तू सांगितलंस. सगळ्यात महत्वाचं प्रभू पुढील गोष्टीकडे, तुझ्याकडे येशू भविष्याच्या गोष्टीकडे लक्ष लावायला तू सांगितलंस. कृपा कर प्रत्येकाला, आशीर्वाद कर प्रत्येकाला प्रभू, तुझं गौरव होते. येशूच्या नावात तुझे ब्लेसिंग याच्यावर मी जाहीर करतो, येशूच्या नावात तुझे आशीर्वाद याच्यावर मी रिलीज करतो, आर्थिक आशीर्वाद याच्यावर मी बोलतो. येशूच्या नावात ब्लेस कर आर्थिक गोष्टीमध्ये, लेवल वाढले जाऊ दे, आर्थिक गोष्टीची बिझनेस वाढल्या जाऊ दे, आध्यात्मिक आशीर्वाद वाढल्या जाऊ दे, वरदान वाढल्या जाऊ दे. आणि प्रभू यांचे लेकरांवर तुझे आशीर्वाद, तुझी कृपा मी जाहीर करतो येशू ख्रिस्ताच्या नावात. प्रत्येकाचे लेकर आशीर्वाद कर, त्यांचं शिक्षण आशीर्वाद कर. मी येशूच्या कृपा, तुझं अनुग्रह, तुझं सामर्थ्य रिलीज करतो आणि जाहीर करतो. नवीन नवीन दरवाजेसाठी उघड, तुझं गौरव होईल परमेश्वर. येशू ख्रिस्ताच्या नावात प्रार्थना करतो पिता. गॉड ब्लेस. हालेलुया.